कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच गुरुवार 20 ऑगस्ट रोजी संजयनगर परिसरात घरासमोर खेळत असलेल्या अलिना असिब बागवान वय वर्ष 6 या चिमुकलीला अचानक मोकाट जनावराने धडक दिल्याची घटना घडली। अलिना ही आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक मोकाट जनावर तिच्या दिशेने आलं आणि तिला धडक दिली। या धडकेत अलिना जखमी झाली आहे व या घटनेनंतर कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे कालच 19 ऑगस्ट मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शहरात सर्वपक्षीय जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं। नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवत मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर पालिका प्रशासनाकडून जनावरे पकडण्याची कारवाई करण्यात आली। मात्र आंदोलनाची धग ताजी असताना दुसऱ्याच दिवशी रहिवासी परिसरात चिमुकलीला मोकाट जनावरांनी धडक दिल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। मुख्य रस्त्यांपुरता मर्यादित असलेला हा धोका आता गल्लीबोळ आणि घरांच्या परिसरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला। यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे शहरात 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून अनेक नागरिक जखमी झालेत। त्यामुळे आता आणखी किती घटना घडल्यानंतर मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होता। सम्राट न्यूजसाठी मिलिंद विघे, कोपरगाव। परिसरामध्ये मोकाट जनावरांचा लय सुसुकट पसरलेला आहे। लहान बालक आहे, त्याचे हात फ्रॅक्चर झालेले, दाखला लागलेले। पण शासनाकडून नगरपालिकेकडून आम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही रोडवर जनावरं धरताय, ते रोडवरची निघून गल्लीबोळात घुसतात। आता तुम्ही गल्लीबोळामध्ये घुसा, ते जनावरं धरा आणि लवकर ते लवकर त्यांचा बंदोबस्त करावा। इथून धरून पार लांब कुठे तरी नेऊन सोडावा, नाही तर गोशाळामध्ये एखादा टाकून द्यावा, आमची एवढीच विनंती। आणल्याचं होतं नाही का, त्याला नशिबाने वाचली ती पोरगी। आम्ही पळत पळत आलो, तिला धरलं। एखाद्या त्याच्या ठिकाणी एखादा वयस्कर माणूस असता, तो जागेवर गेला असता तर काय केलं असतं नाही का। त्याच्यावर काहीतरी लवकर कारवाई केली पाहिजे। मोकाट जनावरांवर त्या पोरीच्या हाताला लागलेलं आहे, नाक फुटलेलं आहे, काही कमी जास्त झालं असतं तर याची भरपाई कोणी केली असतं, हे आमचं म्हणणं आहे। बाकी काही नाही, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे।